गणेशोत्सवात शाडूच्या मातीच्या मूर्ती वापरा, इको फ्रेंडली मखरं वापरा असा आग्रह विविध व्यासपीठांवरून धरला जातोय। त्यातच आता इको फ्रेंडली पूजा साहित्यही बाजारात आलंय। घरगुती साहित्यातून बनवलेली फुलं, गुलाबाच्या पाकळ्यांचं कुंकू असे नवनवेच प्रकार पाहायला मिळतात आणि यातून अनेक महिला बचत गटांना रोजगारही उपलब्ध झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। गणेश चतुर्थी आता जवळ येते, बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता सर्वच भक्तांना लागलेली आहे। अशा वेळेला बाप्पांच्या मूर्तीसकट बाप्पांचं मकर असेल, बाप्पांची मूर्ती असेल, सर्वच इको फ्रेंडली होत चाललेलं आहे। आणि आता आपण पाहू शकतो गणपतीच्या पूजेची साहित्य देखील इको फ्रेंडली मार्केट्समध्ये उपलब्ध झालेले आहेत। आपण हे पाहू शकतो मकर या ठिकाणी जी प्लेट्स आहेत इको फ्रेंडली प्लेट्स आहेत, अगदी इको फ्रेंडली मटेरियलपासून बनवलेले ही साहित्य आहे। इको फ्रेंडली कंठी देखील सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे। तसंच सर्व जे गणपतीच्या पूजेचं साहित्य आहे ते इको फ्रेंडली मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत। मॅडम, इको फ्रेंडलीची जी कॉन्सेप्ट आहे ती नेमकी तुम्हाला कशी सुचली? कारण की खरं तर इको फ्रेंडली मकर आणि इको फ्रेंडली गणपतीच्या मूर्त्या याच सध्या मार्केटमध्ये उपलब्ध होत्या, परंतु तुम्ही पूर्ण पूजेचं साहित्य इको फ्रेंडली केलेलं आहे। बेसिकली आम्ही हे जेव्हा बघितलं की गणपतीची पूजा जेव्हा होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या पर्यावरणासाठी चांगल्या नाही आहेत, जसं थर्मोकॉल म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा, तर वी शुड कम्प्लिटली स्विच टू इन्व्हायरमेंट फ्रेंडली ह्याच्या संदर्भाने आम्ही हे बनवायला घेतलं आहे। हे धूप जे आहे ते आपण घरामध्ये लावलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्याच्यामुळे आपण ते एक घराभर चांगला एक सुवास त्याचा पसरतो, त्याच्यासाठी आम्ही केलेले आहे। ही जास्वंदीची फुलं आहेत ती क्रेप पेपरपासून तयार करून घेतलेली आहेत। ह्याच्यासाठी आम्हाला महिला बचत गटांची खूप मदत झाली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी रवा किंवा खसखस याचा कसा काय वापरता येईल, म्हणजे घरगुती पदार्थांमधनं कसं काय तयार करता येतं त्याचा जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केलेला आहे। नंतर चाफ्याची फुलं जी आपण आणतो, कारण गणपतीच्या वेळेस साधारणतः फुलं मार्केटमध्ये मिळत नाहीत, मग त्यावेळेस धावपळ होते, त्याच्यामुळे घरी असलेली फुलं ही आपण चांगल्या प्रकारे कशी वापरू शकतो आणि नंतरही वर्षभर त्याचा वापर करू शकतो, ह्या दृष्टीने हे सगळं आम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।